अधिक माहिती आपण घेऊयात आमचे प्रतिनिधी विनायक डावरुंग यांच्याकडनं। विनायक, सुनेत्रा पवार यांची गटनेतेपदी नियुक्ती जी आहे ती संपूर्ण आमदारांच्या बैठकीत झालेली आपल्याला पाहायला मिळते। सुरुवातीला शोक प्रस्ताव जो आहे तो या बैठकीत मांडला गेला आणि त्यानंतर गटनेता प्रक्रिया जी आहे ते अध्यक्ष सुनील तटकरे यांनी वाचून दाखवली आणि त्यानंतर ही प्रक्रिया मांडल्यानंतर हा प्रस्ताव जो आहे तो समोर ठेवण्यात आला आणि त्यांची एकमताने निवड जी आहे ती सुनेत्रा पवार यांची गटनेतेपदी झाली आपल्याला पाहायला मिळते। संध्याकाळी त्या उपमुख्यमंत्री पदाची शपथ जी आहे ती घेणार आहेत। पण जर पाहिलं तर उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं निधन झाल्यानंतर राष्ट्रवादीची धुरा कोणाकडे जाणार याची चर्चा जी आहे ती रंगली होती। अखेर सुनेत्रा पवार यांच्या हाती ही सगळी कमान जी आहे ती राष्ट्रवादी पक्षाची दिलेली पाहायला मिळते। गटनेतेपदी सुनेत्रा पवार यांची नियुक्ती झालेली आहे आणि आता संध्याकाळी त्या उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेणार आहेत। सुनेत्रा पवारांची राष्ट्रवादीच्या गटनेतेपदी निवड करण्यात आली। दिलीप वळसे पाटलांनी सुनेत्रा पवारांच्या नावाचा प्रस्ताव मांडलेला आहे। ग्राफिक्सच्या माध्यमातून आपण पाहतोय छगन भुजबळ यांच्याकडून प्रस्तावाला अनुमोदन देण्यात आलंय। सुनेत्रा पवारांच्या नावाचा प्रस्ताव बैठकीमध्ये एकमतानं मंजूर झाला। राष्ट्रवादीच्या बैठकीमधली ही माहिती आपण या ठिकाणी पाहतोय। सुनेत्रा पवारांची गटनेतेपदी निवड करण्यात आलेली आहे। सायंकाळी 5 वाजता सुनेत्रा पवार उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेणार आहेत। सुनेत्रा पवार यांची गटनेतेपदी एकमताने निवड झालेली आहे आणि त्यानंतर आता हे पत्र मुख्यमंत्र्यांकडे राज्यपालांकडे दिलं जाईल। त्यानंतर राजभवनातील लोकभवनात शपथविधी सोहळा जो आहे तो 5 वाजता पार पडणार आहे। सुनेत्रा पवार यांची विधिमंडळ गटनेतेपदी निवड झालेली आहे। बैठकीला सुरुवात होताच सुनील तटकरे यांच्याकडनं अजितदादांना निधनाबद्दल शोकप्रस्ताव या ठिकाणी मांडण्यात आला आणि त्यानंतर सुनेत्रा पवार यांची गटनेतेपदाचा प्रस्ताव हा दिलीप वळसे पाटील यांनी मांडलेला आहे। त्याला छगन भुजबळ यांनी अनुमोदन दिलं। सर्व आमदारांनी याला होकार दिल्यानंतर सुनेत्रा पवारांची गटनेतेपदी निवड करण्यात आलेली आहे। सर्व आमदारांच्या सह्यांचं हे पत्र जे आहे त्यानंतर मुख्यमंत्र्यांकडे दिलं जाईल आणि त्यानंतर ते राज्यपालांकडे दिलं जाणार आहे। त्यानंतर सायंकाळी सुनेत्रा पवार या उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतील। राष्ट्रवादीचं राजकारण आतापर्यंत अजित पवार यांच्या भोवती होतं। आता ही सगळी धुरा सुनेत्रा पवार यांच्या हाती असणार आहे। यापुढचे सगळे निर्णय जे आहेत ते सुनेत्रा पवार यांनाच घ्यायचे आहेत। संध्याकाळी 5 वाजता सुनेत्रा पवार या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेणार आहेत आणि त्यासाठी त्यांची आता विधिमंडळ नेतेपदी निवड करण्यात आलेली आहे। त्यासाठी ही बैठक होती। या बैठकीदरम्यानची ही दृश्य आपण सध्या पाहतोय। ही निवड सध्या झालेली आहे आणि आता पुढील प्रक्रियेला सुरुवात होणार आहे। सुनेत्रा पवारांनी सुप्रिया सुळे यांच्या विरोधात लोकसभा लढवली होती, मात्र तिथे त्यांचा पराभव झाला। त्यानंतर राज्यसभेवर त्यांना पाठवण्यात आलं। तर सुनेत्रा पवार त्यानंतर राज्यसभेच्या खासदार झाल्या आणि त्यांनी राजकारणामध्ये सक्रिय राजकारणामध्ये आपली सुरुवात केली होती। सुनेत्रा पवारांची राष्ट्रवादीच्या गटनेतेपदी आता निवड झाली आहे। दिलीप वळसे पाटलांनी सुनेत्रा पवारांच्या नावाचा प्रस्ताव मांडला। छगन भुजबळ यांच्याकडून या प्रस्तावाला अनुमोदन देण्यात आलं। सुनेत्रा पवारांच्या नावाचा प्रस्ताव बैठकीमध्ये एकमताने मंजूर झाला। तर सुनेत्रा पवार यांची गटनेतेपदी अखेर यामध्ये निवड झालेली आहे। विधिमंडळ गटनेतेपदी त्यांची निवड झाली। एकमतानं ही निवड झाली आहे। त्यानंतर आता पुढची प्रक्रिया औपचारिक प्रक्रिया जी आहे ती पूर्ण केली जाईल। सुनेत्रा पवार या देवगिरी बंगल्यावर पुन्हा जातील आणि त्यानंतर सायंकाळी 5 वाजता राजभवनावर हा शपथविधी सोहळा होणार आहे। सुनेत्रा पवारांनी राष्ट्रवादीची धुरा आपल्या हाती घेतली आहे। ज्यावेळी त्या विधान भवनात दाखल झाल्या त्यावेळीची ही दृश्य आहेत। ज्यावेळी त्या दालनात आल्या त्यावेळी अजितदादांना श्रद्धांजली अर्पण करून मग बैठकीला सुरुवात करण्यात आलेली। यापुढे आता राष्ट्रवादीचे सर्व महत्त्वाचे निर्णय जे आहेत ते सुनेत्रा पवार घेतील। सगळ्यांसमोर प्रश्न आहे ते म्हणजे विलिनीकरणासंदर्भात आता त्या काय निर्णय घेणार। तर अजित पवार यांच्या प्रचारासाठी सुनेत्रा पवार स्वतः बारामतीमध्ये अनेकदा फिरलेल्या होत्या। राजकारण त्यांनी तसं जवळून पाहिलंय। अजित पवारांनी कसे निर्णय घेतले हे देखील सुनेत्रा पवारांनी पाहिले। त्याचबरोबर अजित पवारांनी जो संघर्ष केला त्या संघर्षात त्या प्रत्येक वेळी अजितदादांच्या पाठीशी खंबीरपणे उभ्या राहिल्या। त्यानंतर आज अजित पवार हयात नसताना पक्षाची धुरा सुद्धा त्यांनी आता हाती घेतलेली आहे।
सामाजिक कार्यातून त्यांनी सुरुवात केली. गाडगे बाबा ग्रामस्वच्छता अभियानावरून प्रेरणा घेत त्यांनी काटेवाडी प्रकल्पाची सुरुवात केली. विद्याप्रतिष्ठानच्या देखील त्या विश्वस्त आहेत. तर अनेक सामाजिक उपक्रमांमध्ये त्यांचा सहभाग असायचा. अजित पवार यांच्यासोबत अनेक बैठकांसाठी किंवा कार्यक्रमांसाठी देखील त्या जात होत्या. प्रचार सभांमध्ये सुद्धा खासदार झाल्यानंतर त्या जात होत्या. अजित पवारांचं मार्गदर्शन त्यांना लाभलेलं आहे. सामाजिक कार्याच्या माध्यमातून सुनेत्रा पवार जरी बारामतीमध्ये सक्रिय असल्या तरी राजकारणाशी मात्र त्यांचा थेट संबंध येत होता. अधिक माहिती आपण घेऊयात आमचे प्रतिनिधी कृष्णा सोनारवाडकर यांच्याकडून. कृष्णा, निखिल, आपण पाहतो की राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांची बैठक विधिमंडळामध्ये पार पडलेली आहे आणि त्यामध्ये पहिल्यांदा तर शोकप्रस्ताव जो आहे तो अजित पवार यांच्या निधनाबद्दल मांडण्यात आला आणि त्यानंतर लगेचच सुनेत्रा पवार यांच्या गटनेते पदाच्या नियुक्तीचा प्रस्ताव मांडण्यात आला. खरं तर भुजबळांनी दिलीप वळसे पाटलांनी हा प्रस्ताव मांडला आणि भुजबळ यांनी त्याला अनुमोदन दिलेलं आहे आणि सगळ्या आमदारांच्या एकमतानं हा प्रस्ताव जो आहे तो मंजूर करण्यात आलेला आहे. मात्र आता गटनेतेपदी नियुक्ती झाल्यानंतर सगळ्यात महत्त्वाचा एक प्रश्न उरतो तो म्हणजे राष्ट्रीय अध्यक्ष पदाची जबाबदारी सुद्धा सुनेत्रा पवार यांच्याकडे दिली जाणार का? तर त्या संदर्भातला सुद्धा निर्णय जो आहे तो राष्ट्रवादी काँग्रेसच्या सगळ्या वरिष्ठ नेत्यांकडून आणि आमदारांच्या उपस्थितीमध्ये त्याच्यावरती सुद्धा चर्चा होऊ शकते आणि तो सुद्धा निर्णय घेतला जाऊ शकतो. आता सुनेत्रा पवार या गटनेते पदा नियुक्त झालेल्या आहेत आणि आज राज्यसभे खासदारकीचा राजीनामा जो आहे तो थोड्याच वेळात त्यांच्या वतीनं पाठवला जाईल आणि त्यानंतर लगेचच संध्याकाळी 5 वाजता त्यांच्या उपमुख्यमंत्री पदाची शपथविधी जो आहे तो लोकभवन येथे पार पडणार आहे. तशी तयारी सुद्धा लोकभवनमध्ये पार पडलेली आहे. कालपासून जी काही चर्चा सुरू होती की सुनेत्रा पवार या गटनेत्या होणार आणि त्यानंतर लगेचच त्यांचा उपमुख्यमंत्री पदाचा शपथविधी सुद्धा पार पडणार. तर पहिली त्याची जी काही प्रक्रिया आहे ती आमदारांच्या बैठकीमध्ये विधिमंडळामध्ये सुनेत्रा पवार यांना गटनेत्या म्हणून नियुक्त करण्यात आलेला आहे. सगळ्या आमदारांनी त्यांना एकमतानं मंजुरी दिलेली आहे आणि हा प्रस्ताव मांडायच्या आधी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या दुःखद निधनाबद्दलचा जो काही प्रस्ताव आहे शोकप्रस्ताव तो पहिल्यांदा मांडण्यात आला आणि त्यानंतर लगेचच सुनेत्रा पवार यांच्या गटनेते पदासाठीचा जो काही प्रस्ताव आहे तो दिलीप वळसे पाटील यांनी मांडला आणि छगन भुजबळ यांनी त्याला अनुमोदन सुद्धा दिलेलं आहे आणि आता सगळ्याच आमदारांनी एकमतानं हा प्रस्ताव राष्ट्रवादीच्या बैठकीमध्ये मंजूर केलेला आहे. ही बैठक झाल्यानंतर काही मिनिटांची ही बैठक आहे. ही बैठक झाल्यानंतर लगेचच सुनेत्रा पवार या राज्यसभेच्या खासदारकीचा राजीनामा देतील आणि त्यानंतर संध्याकाळी 5 वाजता ठरलेल्या वेळेप्रमाणे लोकभवन येथे त्यांचा शपथविधी सुद्धा पार पडणार आहे. मात्र आणखी एक चुरस जी आहे ती दुसऱ्या कुठल्या मंत्रिपदाबद्दलची जी काही चर्चा आहे ती राष्ट्रवादीच्या नेत्यांनी घेतलेली आहे का, तशाबद्दल काही प्रस्ताव त्यांचा आहे का हे देखील पाहणं महत्वाचं आहे. मात्र आतापर्यंत जे काही समोर येते त्यानुसार फक्त उपमुख्यमंत्री पदाची शपथ सुनेत्रा पवार आज संध्याकाळी लोकभवन येथे घेतील आणि त्यानंतर राष्ट्रीय अध्यक्ष पदाचा जो काही निर्णय आहे तो राष्ट्रवादीच्या वरिष्ठ नेत्यांकडून कशा पद्धतीने घेतला जातो हे पाहणं महत्वाचं असणार आहे. कारण अनेक महत्वाचे खंबीरपणे घेतले जाणारे निर्णय हे राष्ट्रीय अध्यक्षांचे असतात आणि राष्ट्रीय अध्यक्ष पदाची धुरा ही अजित पवार यांनी काही काळ सांभाळलेली होती. मात्र आता सुनेत्रा पवार यांना गटनेत्या म्हणून नियुक्त केल्यानंतर त्या पदाची सुद्धा जबाबदारी त्यांच्याकडे महत्वाची दिली जाईल आणि त्यानंतर पक्षाचा जो काही गाडा आहे तो हाकला जाईल असं देखील बोललं जात आहे. सध्या अजूनही राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांची बैठक ही सुरू आहे. अजून काही मिनिटे ही बैठक चालणार आहे आणि या बैठकीमध्ये जो महत्वाचा प्रस्ताव होता, ज्या प्रस्तावासाठी ही बैठक बोलावण्यात आलेली होती त्या प्रस्तावानुसार सुनेत्रा पवार यांची गटनेतेपदी बहुमतानं नियुक्ती करण्यात आलेली आहे, निवड करण्यात आलेली आहे आणि आता संध्याकाळी 5 वाजता सुनेत्रा पवार ह्या राज्याच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेणार आहेत. संध्याकाळी 5 वाजता हा शपथविधी होणार आहे आणि तशी तयारी लोकभवन येथे करण्यात आलेली आहे. निखिला, नक्कीच कृष्णा, त्याचबरोबर आता आपण पाहिलं की विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर हे देखील विधान भवनामध्ये पोहोचलेले आहेत. पुढची प्रोसेस कशी असेल? निखिल, आपण पाहतो की राहुल नार्वेकर हे काही वेळापूर्वी निघालेले आहेत आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांच्या बैठकीमध्ये जो काही प्रस्ताव घेण्यात आलेला आहे किंवा जो काही प्रस्ताव बहुमतानं मंजूर झालेला आहे ती विधानसभा अध्यक्षांना तशा पद्धतीनं पत्राद्वारे कळवलं जाईल आणि त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे सगळे नेते पक्षाच्या लेटर हेडवरून अधिकृत जे काही पत्र आहे ते मुख्यमंत्र्यांकडे सोपवतील आणि त्यानंतर उपमुख्यमंत्री पदासाठी शपथविधीसाठी मुख्यमंत्र्यांच्या तर्फे राज्यपालांना तशाबद्ध पत्र जाईल आणि त्यानंतर संध्याकाळी 5 वाजता हा शपथविधी उपमुख्यमंत्री पदाचा होईल. ही जी काही कायदेशीर प्रक्रिया आहे ती पक्षाच्या वतीनं सध्या तरी पार पडली जाते आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या सगळ्या आमदारांची ही बैठक विधिमंडळामध्ये काल अचानकपणे बोलावण्यात आलेली होती आणि त्यानुसार ठरलेल्या वेळेनुसार 2 वाजता या बैठकीला सुरुवात झालेली आहे आणि बैठकीला सुरुवात झाल्यानंतर पहिल्यांदा अजित पवार यांच्या दुःखद निधनाबद्दलचा शोकप्रस्ताव मांडण्यात आला आणि